नमस्कार. आज आपण एक महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. तो म्हणजे खरेदी खत रद्द करायचा असेल तर किती वर्षाचा आत कोर्टात जाता येतं. सोप्या भाषेत सांगायचं तर भारतात लिमिटेशन ॲक्ट 1963 नावाचा कायदा लागू होतो. या कायद्यानुसार खरेदी खत रद्द करण्यासाठी साधारणपणे 3 वर्षाची मर्यादा असते. तर ही 3 वर्ष कधीपासून मोजली जातात? एक म्हणजे खरेदी खत नोंदणी झाल्याच्या दिवसापासून, आणि जर फसवणूक झाली असेल तर ती ज्या दिवशी कळली त्या दिवसापासून. उदाहरणार्थ, तुमच्या नकळत सह्या केल्या गेल्या, बनावट कागदपत्र तयार झाली किंवा चुकीची माहिती देऊन जमीन विकली गेली, तर त्या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर 3 वर्षाच्या आत तुम्ही कोर्टात केस करू शकता. जर एखाद्या अल्पवयीन मुलाच्या नावाची मालमत्ता चुकीने विकली गेली असेल तर तो मुलगा 18 वर्षाचा झाल्यानंतर पुढील 3 वर्षात खरेदी खत चॅलेंज करू शकतो. तसंच वारसा हक्काची मालमत्ता सगळ्या वारसांची परवानगी न घेता विकली असेल तर काही कारणामध्ये 12 वर्षापर्यंत दावा करता येतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर खूप वर्ष झाली असतील आणि जमिनीचा ताबा दुसऱ्याकडे असेल तर केस जिंकणं खूप कठीण होतं. म्हणून जमीन व्यवहार करताना कागदपत्र नीट तपासा आणि गरज पडल्यास कायदेशीर सल्ला घ्या. तर अशाच रिअल इस्टेटमधील माहितीसाठी पेजला नक्की फॉलो करा.